आपण कोंबडा पकडू. कावळा सगळ्यात हुशार प्राणी म्हणतात ना, ते खरंच आहे. कोंबडा कापू आता रेडी झाली. आपण मळ्यातल्या आजीकडे आलो. आता आपल्याला देवाला मस्त मला कापायचा कोंबडा. तर बघू कोणचा कोंबडा आपल्याला गावतोय. 2-4 कोंबडे आहेत बघा. तू एक आहे, पलीकडं हा एक आहे. फिन्सिंगच्या मधून तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही. हे बघा, त्यातले एक चूज करू, पकडू जो गावल तो. चला तर मग पकडू. चला आता आपण कोंबडा पकडू. पहिल्या काटेमध्ये कार्यक्रम सक्सेसफुल झालाय. कोंबडा लावलाय बघा आपल्याला. चला आता बांधूया. गायचा आता कोंबडा पकडलाय. आता आपण चाललोय आपल्या घराच्या दिशेने. हे बघा दादा काकांचं रानाचे सफर तुम्हाला दाखवतो. सगळं ह्या रस्त्यापासून तिथे मोठ्या कॅनलपर्यंत हे अख्खं क्षेत्र काकांचं आहे बघा. हे घर. आता आपण तिथं पलीकडे पिंजऱ्यामध्ये शेडमध्ये कोंबडा पकडला. आणि आता आपण जाऊ आपण आपल्या घरी. चला. बघा मित्रांनो, कावळा आलाय आपल्या इथं. सकाळी बी आलता, आता परत आलाय. त्यांनी सकाळी बसल्या आहे ना आपल्या हॉटेलवर हे अंड्याचे ट्रे इथं ठेवलेले होते. त्यातलं अंड फोडले. आता ते परत आला अंडा खायसाठी. बघा, कावळा सगळ्यात हुशार प्राणी म्हणतात ना, ते खरंच आहे. बघा कसा खातोय अंड. बघा तिथे 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 वैभवी बाग सर. खाऊ दे दादू, खाऊ दे. बघा, हुशार प्राणी. कावळ्याला उगाच हुशार प्राणी म्हणत नाही. चतुर कावळा. बघा कसा खातोय अंड. खाऊन झालं, उडून गेला. मित्रांनो, आता आपण मसाला निवद नारळ केलंय. सगळं दिवाबत्ती सगळं काय असतं देवाचं ते प्रॉपर केलंय. आणि नारळ वगैरे पडलाय. आणि आता आपण देवाला आणलेला मावशीजीकडून कोंबडा आपण कट करणार आहे. चला तर मग कोंबडा कापू आता. चला मित्रांनो, आज आपण बनवूया स्पेशल गावरान कोंबडा. मसाला कापलाय आपण. आता आपण 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने साफ करून धुवून घेतले. चला आता आपण याची रेसिपी बनवून झणझणीत भाजी आपण बनवू जत्रेस टाईप. चला. हे बघा मित्रांनो, सर्वप्रथम आता आपण गॅसवर पातेलं ठेवले. आणि आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. हे बघा मित्रांनो, आता आपलं तेल तापलंय बघा. तर आवाज येते. आता कांदा टाकून दिला आपण. त्यात मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा. छान लाल बुंद थोडासा होतोपर्यंत. हे बघा मित्रांनो, आता आपण आपल्या गावरान कोंबडा जो कापलेला आहे त्याला आपण हळद लावून घेऊया. हळद टाकली, हे मीठ टाकलं. आणि हळद मीठ लावून आता याला थोडीशी कोथिंबीर टाकून एक जीव करू. हे बघा, आता कांदा एकदम लाल बुंद झालाय. आता आपण जे मॅरिनेट केलं तर हळद मीठ कोथिंबीर टाकून त्यात टाकून देऊ आपण परतण्यासाठी. मस्तपैकी याला आहे ना छान पण थोडंसं हलवून घ्यायचं, परतायचं थोडं. हे बघा, कढई किंवा पातेल्यामध्ये तुम्ही बनवत असताल, कढई पातेलं खूप गरम असतं. त्यामुळं एका फडक्याने किंवा असं पकडीच्या साह्याने पकडत जावा. आणि थोडंसं आता परतून घेऊ. छान प्रकारे परतले बघा, बघू शकता. नाही तर त्याच्यावर झाकण टाकायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. आपण पाणी टाकलेलं नाही आहे, पाणी आपण वर टाकलेलं आहे. आणि वर पाणी ज्यावेळेस गरम होईल, उकळीन, त्यावेळेस ते पाणी आत टाकायचं आहे. ठीक आहे. तर आत्ता आपण पाणी काय टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. मिठालाच पाणी सुटतं मित्रांनो. आणि त्याचाच फ्लेवर उतरतो आपल्या
गावरान कोंबड्यामध्ये रश्श्यामध्ये एकदम झणझणीत. तर आता एक 2-4 मिनटं आपण याला वाफाळून देऊ आणि पाणी सुटले किती सुटले बघून हे वरचं पाणी जे ठेवलंय ते त्यात आपण ऍड करूया. हे बघा मित्रांनो, वरचं झाकण आपण काढलंय. बघू शकता तुम्ही किती पाणी सुटले बघा. बघू शकता का का आणि उकळी फुटली बघा. म्हणजे हा छान. 2-3 मिनटं झाले त्यामुळे आपण उघडले. आता थोडंसं हलवून घेऊ. हलवू लागले वगैरे का आपण चेक केलं ना. आता आपण ते गरम झालेलं पाणी याच्यामध्ये टाकून देऊ म्हणून जेणेकरून शिजण्याची प्रोसिजर आहे ना ती थोडी फास्टली चालेल. आता हे बघा थोडं एकदा अजून एकदा हलवायचं, परत मग झाकून ठेवायचं. परत एक 5-6 मिनटं आता झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण मग पुढची प्रोसिजर करू. हे बघा मित्रांनो, आता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण यातलं पीस काढून बघू कसं काय शिजलंय ते. बघू शकता असं तुटायला लागलं इझिली. असं इझिली तुटायला लागलं की समजायचं शिजलंय. अजून एक पीस आपण घेतलेला आहे तो बी चेक केला आहे, शिजलंय. ओके, मस्तपैकी शिजले. आणि हा जो रस्सा झाला आहे तो आपला आळणी रस्सा आहे. आळणी रस्स्यात तर मेन अर्क असतो. आळणी रस्स्याची बी आपण तुम्हाला टेस्ट सांगू. तर चला होता आपण तिखट भाजीला सुरुवात करू बनवायला. बघा मित्रांनो, आता आपण रश्श्याची तयारी करतोय. तेल टाकलेलं आहे. लाल मिर्च पावडर आपण टाकतोय बघा. आता ही लाल मिर्च पावडर टाकायची, छान परतून घ्यायची बघा. आणि लाल मिर्च पावडर अशी परतायला लागली त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकायची आपली. अद्रक, लसूण, खोबरं जी एकजीव केलेली ही ग्रेव्ही, त्या ग्रेव्ही टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायची. यामध्ये आपला राहिलेला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चिकन मसाला टाकून घेऊ सुहानाचा. हे बघा छानपैकी टाकून घेऊ आणि परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. हे बघा कशी थिक ग्रेव्ही झालेली आहे. छान तेल सुटेल बघा. आता परतायला लागले की थोडं आहे ना हळदी मिठाचं जे पाणी असतं आपलं ते थोडं ॲड करायचं याच्यामध्ये. जेणेकरून आहे ना आपली ग्रेव्ही आहे ना खाली पातेल्याला, भांड्याला, कढईला चिकटत नाही, करपत नाही. तर कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची राहिली ती बी टाकून घेऊ आपण. आणि ह्याला मस्तपैकी आता परतून घ्यायचं आहे. 5-6 मिनटं छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते तेलामध्ये त्याला एकजीव होईल आणि आपल्या भाजीला एक छान चव येईल. आता राहिलेले मसाले टाकून देऊ. कांदा लसूण मसाला, काळा मसाला आणि घरगुती मसाला आहे बघा आपला टेस्टसाठी. आणि आपलं सगळे ॲड करून आपण एकदा आता छान परतून द्यायचं. आता आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत. छानपैकी आता याला परतून द्यायचं. आणि आपल्याला वाटलं की खाली लागायला लागला आहे मसाला वगैरे तर थोडं आपला आळणी रस्सा आहे तो थोडा ह्यात ॲड करायचा. बघा मित्रांनो, आता ग्रेव्ही आपली छान परतली. बघू शकता किती उडते ते अंगावर. थोडं आपण आता आपले हे पीस आहेत ना जवळपास हाफ पीसच्या आसपास आहेत ना आपले, आपण ह्यात टाकून देऊ आणि हाफ आपल्याला फ्रायला ठेवू. बघा कसा कलर आला एक समजून बघा. एक नंबर. आत्ताच तोंडाला पाणी सुटलं बघा. बघू शकता बघा. बघा कोथिंबीर टाकली आता. हे बघा साईडला एका गॅसवर आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं. आपल्याला लागते तेवढं आपण केलं आहे गरम. ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात भाजीमध्ये. आणि एक सुंदर असे 5 मिनटं उकळी येऊन देऊ. आपलं यात्रे स्टाईल, जत्रे स्टाईल एकदम प्युअर गावरान कोंबड्याचा रस्सा आणि भाजी झणझणीत खाण्यासाठी एकदम तयार. बघा आता फायनल स्टेप आपली राहिली. थोडंसं आपण मीठ ॲड करायचं आहे.
हे बघा मित्रांनो, आता आपल्या इकडं रस्सा कडतोय. ठीक आहे. आता या दुसऱ्या गॅसवर आपण कढई ठेवली आहे, त्यात थोडं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये आपण फ्राय बनवतोय बघा मित्रांनो. ते बघा आता तेल तापायला लागले, त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा या सगळ्यांची एकत्रित अशी करून पेस्ट केलेली आहे. ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि चांगली परतून घ्यायची. मित्रांनो आता हे ग्रेव्ही आपली परतली, त्याच्यामध्ये आपण मिक्स मसाला टाकलेला, चिकन मसाला, मटन मसाला, कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, काळा मसाला, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ॲड केलेत. आता मस्तपैकी याला एक जीव करायचं. राहिलेला चिकन मसाला राहिला, चिकन मसाला बी ॲड करून द्यायचा. सुंदर असं फ्राय आता आपण करूयात. आता पीस ह्यात ॲड करूया. चला आता फायनली आपण आपले राहिलेले पीस ह्याच्यामध्ये ॲड करून देऊ. मस्तपैकी याला परतून घेऊ आणि परतल्याच्यानंतर लास्टला याच्यामध्ये कोथिंबीरचा तडका देऊ, ॲड करू कोथिंबीरवरून. आणि आपली फ्रायची रेसिपीसुद्धा डन. हे बघा चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकूया. मीठ माप थोडंच टाकायचं, कारण की आपण हळदी मिठात शिजवलेलं आहे. मीठ मापातच टाकायचं. थोडीशी कोथिंबीर मारून घ्यायची, 2 मिनटं असं परतून द्यायचं आणि आपलं फ्राय रेडी. बघू शकता मित्रांनो, आता आपल्या भाजीला सुद्धा उकळी आलेली छान प्रकारे. भाजी आपली आता रेडी झाली. हे बघा मित्रांनो, तर आपली रेसिपी तर तयार झाली. तर आपण थाळी सजावली बघा. रस्सा, फ्राय मगाशी आपण बनवलेलं रेसिपी दाखवलेलं, आणि हे आळणी सूप. आता आपण टेस्ट करून सांगूया की कसं काय झालंय ते. चला तर मग टेस्ट करूया. तर मित्रांनो आता आपण टेस्ट करूया. आळणी सूप करून सांगतो. एक नंबर गावरान कोंबडा आहे बघा, आपलं देशी गावरान मुलगा. एक नंबर सूप झालं. चला तुम्हाला एक बाईट घेऊन सांगतो. गणेश तर जेवतोय, गणेशला लय भूक लागली. त्यांनी आधीच टेस्ट करून बघितलं, त्याला खूप आवडतं. त्यांनी जेवायला सुरुवात केली. तर आता आपण टेस्ट करून बघूया कसं काय ते. भाकरी बरोबर तर छान लागतंय. भाजी घरी माझ्या रस्सा प्यायल्यावर कळतं ॲक्च्युअली कसं काय क्वालिटी. रस्सा पिऊन बघूया. वा, झणझणीत एक नंबर मित्रांनो. एकदा अवश्य अशा प्रकारे रेसिपी बनवून बघा. कशी काय टेस्टी ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या अशाच सुंदर रेसिपीमध्ये, सुंदर ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय मित्रांनो.